तुम्ही स्वतःला कमी समजता की सतत कुणाच्या सोबत तरी तुमची स्वतःची तुलना तुम्ही करत राहता? जेव्हाही तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यांच्यासारखे सोशल हँडल ओपन करता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की कोणीतरी खूप जास्त फिट आहे, कोणीतरी खूप जास्त रिच आहे, तर कोणीतरी खूप जास्त फेमस आहे. मग मनात कुठेतरी लगेच हा विचार येतो की अरे यार, मी अजून कुठेही नाही. एक सिंपल एक्झाम्पल लक्षात घेऊया. तुम्ही स्वतःची तुलना कुठल्या तरी अशा व्यक्तीसोबत करता जो तुमचा मित्र असेल किंवा तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल. तुम्ही त्याच्या इन्कम सोबत किंवा त्याच्या सॅलरी सोबत तुमची तुलना करता आणि तुम्ही त्यावेळी हे विसरता की त्याचा स्टार्टिंग पॉइंट काय होता आणि तुमचा स्टार्टिंग पॉइंट काय होता. आणि कंपॅरिझन करणं चुकीचं नाही आहे, पण चुकीच्या ठिकाणी चुकीचं कंपॅरिझन करणं हे मात्र खरोखर चुकीचं आहे आणि प्रॉब्लेमॅटिक सुद्धा आहे. याहून साधं एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही पहिलीत असताना 7वीच्या पोरासोबत स्वतःचे कंपॅरिझन करता आहात. म्हणजे त्या व्यक्तीच्या चॅप्टर 10 सोबत तुम्ही स्वतःच्या लाईफचा चॅप्टर 1 जोडत आहात. चला आजपासून एक सिंपल टास्क करूया. कालपेक्षा मी आज किती बेटर आहे हे रोज कंपेअर करायला सुरुवात करा. जसं मी मगाशी बोललो, चुकीच्या ठिकाणी कंपेअर करायचं नाही. आपल्याला स्वतःसोबत स्वतःची तुलना करायची आहे. काल मी काय चुकलो, आज मी ती चूक कशी दुरुस्त करू शकतो याच्यावर आपला फोकस वाढवायचा आहे. आणि लक्षात ठेवा, आज जर कराल तर उद्या रिझल्ट नक्कीच मिळेल आहे. कारण खरी रेस ही दुसऱ्या कुणासोबतच नाही. खरी रेस जी आहे ती फक्त आणि फक्त स्वतःसोबत आहे. कारण आज जर तुम्ही बेटर झालात तर तुमचा उद्या नक्कीच वंडरफुल राहील आहे. लाईफ इज सो सिम्पल. फक्त विचार चेंज करण्याची गरज आहे. मी आहे विदर्भाचा, अमरावतीचा तुमचा डॉक्टर आशिष. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.